पीएम किसान योजना नेमकी काय आहे? खरंच शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळतात का? आणि पीएम किसान योजनेत पात्र कोण, अपात्र कोण, कोणाला पैसे मिळतात, सगळ्याच गोष्टीचा जो गुंता आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या चॅनल वरती. आजपर्यंत तुम्ही बऱ्याचदा पीएम किसान या सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील, पण काय हे नेमकं पीएम किसान योजना काय? तर केंद्र सरकारकडनं शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य देण्याच्या हेतून सुरू करण्यात आलेली ही एक केंद्राची योजना आहे. शेतकऱ्याला सन्मानार्थ एक निधी देण्यात येत होता. 6,000 रुपये एका वर्षाला 2,000 रुपयाच्या हप्त्यानं शेतकऱ्याला ते दिले जायचे. ही योजना सुरू झाली होती त्यावेळेला काही अटी होत्या, म्हणजे 2 हेक्टर पर्यंतची अट होती. त्या अटीमुळे काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत होता. 2,000 रुपये हप्ता आणि एका वर्षाकाठी 6,000 रुपये एवढा अर्थसहाय्य केंद्र सरकारकडनं शेतकऱ्याला मिळत होतं. मात्र नंतर हळूहळू काही दिवसानंतर ही जी अट होती हेक्टराची, तर ती अट शिथिल करण्यात आली आणि सरसकट शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळायला लागला. म्हणजेच काय, जो शेतकरी आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळायला लागला. एका वर्षाकाठी 6,000 रुपये एवढं अर्थसहाय्य दिलं जात होतं. ज्यांच्याकडे कमी जमीन आहे त्यांना खरं तर उत्पादन वाढवण्याच्या हेतून हे अर्थसहाय्य केंद्र सरकारने या योजनेतून सुरू झालं होतं. ही योजना सगळ्यात पहिल्यांदा सुरू झाली होती ती म्हणजे 1 डिसेंबर 2018 साली. नंतर अटी शिथिल करण्यात आल्या. सरसकट शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आणि जवळपास 1.25 कोटीपेक्षाही जास्त शेतकऱ्यांच्या याच्यात वाढ झाली की त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. आता विचार करायचा झाला तर जवळपास 14.5 कोटीपेक्षाही जास्त लाभार्थी या पीएम किसान योजनेचे आहेत. पीएम किसान योजनेचा हप्ता आला, पीएम किसान योजनेचे पैसे आले, हे तुम्ही ऐकलं असेल. आता मंडळी, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की याच्यासाठी पात्र कोण, अपात्र कोण, नेमकं हा काय गुंता आहे? सरसकट केली पण तरी सुद्धा याच्यात पात्र अपात्रतेची एक यादी म्हणता येईल ती आहे. अपात्र लोक कोण आहेत? या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही? सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे जमीन धारण केलेली एखादी संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्याच्याकडे जमीन आहे, तिनं धारण केलेली आहे, पण ती संस्था आहे, अशी संस्था या योजनेचा लाभ घेऊन पैसे मिळवू शकत नाही. ही जी योजना आहे ती फक्त शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेती करणाऱ्या लोकांसाठी आहे. आजी माझी सर्व मंत्री असतील, आजी माझी आमदार असतील, त्यानंतर आजी माझी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील किंवा एखादी व्यक्ती जी की इन्कम टॅक्स भरते, तर ती व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. निवृत्ती वेतन अर्थात पेन्शनच्या स्वरूपामध्ये काही लोकांना पैसे मिळतात, असं शेतकरी कुटुंबात एखादा असेल आणि 10,000 पेक्षा जास्त पेन्शन असेल तर त्या लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्याचबरोबर नोंदणीकृत डॉक्टर असतील, वकील असतील किंवा इंजिनियर असतील, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा पद्धतीनं अपात्रतेची यादी याच्यासाठी. याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत ते पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतात. काय या योजनेचा लाभ? तर या योजनेचे हप्ते मिळतात. 2,000 रुपयाचा हप्ता असतो आणि एका वर्षाकाठी एका शेतकऱ्याला जवळपास 6,000 रुपयाचं अर्थसहाय्य या योजनेतून केलं जातं. आता मंडळी, शेवटचा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल की काही लोकांनी या योजनेचा लाभ घेतला नाही, हा लाभ मिळवायचा असेल, नोंदणी करायची असेल तर कसं काय करायचं? त्याच्यासाठी पीएम किसान योजनेची एक ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो ती वेबसाईट. तिथे गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा शेतकरी कॉर्नर हा पर्याय निवडावा लागेल. तिथे शेतकरी कॉर्नर वरती गेल्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी अशा पद्धतीचे एक ऑप्शन तुम्हाला तिथे मिळेल. त्याच्यावरती तुम्हाला जायचंय, क्लिक करायचंय. तिथे गेल्याच्या नंतर 2 ऑप्शन आहेत, रूरल एरिया म्हणजे ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागातला शेतकरी, असे 2 पर्याय आहेत. तुम्ही ते निवडू शकता. तिथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गरज आहे ती म्हणजे आधार क्रमांक लागणार आहे, मोबाईल नंबर लागणार आहे. तो मोबाईल नंबर आधारशी लिंक असला पाहिजे, तो मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं राज्य निवडायचंय. एक कॅप्चा कोड तिथे बाजूला दिलेला आहे, ते कॅप्चा कोड तिथे टाकायचा आहे. त्यानंतर गेट ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल. ओटीपी आल्याच्या नंतर पुन्हा एकदा आधार व्हेरीफाय करण्यासाठी दुसरा ओटीपी येईल. असे 2 ओटीपी टाकल्याच्या नंतर मग तुम्हाला एक फॉर्म येईल. त्या फॉर्म मध्ये तुमची माहिती भरायची, जिल्हा असेल किंवा इतरही पत्ता वगैरे या सगळ्या माहिती डिटेल तिथं तुम्हाला भरायच्या आणि फॉर्म सबमिट करायचा. सबमिट केलेल्या फॉर्मची तुम्ही एखादी प्रिंट घेऊन सुद्धा ठेवू शकता. अगदी अशा सोप्या पद्धतीने तुम्ही पीएम किसान या योजनेसाठी नोंदणी करू शकता. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून उत्साह नक्की वाढवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या रॉयल शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.